वरांचे बंधू सुद्धा आणि गुरुवर्य सुद्धा. निवृत्ती दादा सांगतात, तो उचिष्टे काळी धर्माघरी, धर्माच्या यज्ञात त्यांनी उष्ट काढले. या परम पावन यज्ञामध्ये एखाद्याच्या वाट्याला वाढायची सेवा आली असेल, पाणी वाढायची, भात वाढायची, पात्र टाकायची, झाडून काढायची, पात्र उचलायची सेवा आली असेल, ती सेवा करा सज्जनांनो. महाराज जगाच्या मालकाने पात्र उचलायचं काम केले. का पात्र उचलले असतील याचा 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो. आपला वेळ संपलाय. का पात्र उचलले असतील? आप्पा मेटे साहेबाची आज पंगत आहे. मेटे साहेबाला पंढरपुरातल्या मालकांनी, काशीतल्या मालकांनी, पूर्णेश्वर भगवंतांनी, पूर्णगिरी महाराजांनी काय त्यांच्या पदरात पुण्य टाकलं असेल हे गिरगावच्या बाळूला मोजता येत नाही. आपल्याकडे ते पारड नाही महाराजजी. पण या पंगतीतले ज्यानं पात्र उचललेत का, पात्र पंडित भाऊ, या भागामध्ये काव्यतीर्थ अण्णांची फार कीर्तनं झाली. जगन्नाथ अण्णा पवार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काशी विद्यापीठातून पूर्ण मार्काने पास झालेले, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता प्रल्हाद शास्त्री आहेत ते परभणी जिल्ह्याला लाभले, आत्ता आहेत, 2 जात राहिले. जगन्नाथ अण्णांचं एक कीर्तन ऐकलं मी, तसे 2 ऐकले. एक आरती तुकारामा याच्यावर ऐकलं. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा. अण्णा सांगायचे, अण्णा सांगायचे. एक गोडसा सप्ताह झाला. त्या सप्त्यामध्ये यज्ञ होता. त्या यज्ञात अण्णांचं कीर्तन, अण्णांनी पांडवांच्या यज्ञाचा उल्लेख केला. मला प्रत्यक्ष जगन्नाथ अण्णांचं श्रवण प्रत्यक्ष ऐकायला फक्त 1 तास 13-14 मिनिटं भेटलं. 2 कीर्तनात. लहान होतो त्यावेळेला. आता जर जगन्नाथ अण्णा असायलेत तर महिन्यातले 5-6 दिवस त्याचेच कीर्तन ऐकायला गेलो असतो. इतकं विद्वान रत्न होतं महाराष्ट्राला लाभलेलं. तुम्ही नशिबवान, तुमच्या जवळच राहत होते दौलताबादला. एवढे रत्न. काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा, काव्यतीर्थ. अण्णांचा एक प्रसंग ऐकला. तसा मी माधव महाराज मगरांचा सुद्धा लिखाणातला पाहिला. मला सांगायचं, एक मेटे साहेबांना किती पुण्य आजच्या यज्ञातल्या पंगतीत त्यांची महापंगत होती, त्यांना किती दिले हे ब्रह्मदेवाकडे लोकाजोखा असेल, चित्रगुप्ताकडे लेखाजोखा असेल, मला सांगता येणार नाही महाराजजी. पण बाबाजी, या पंक्तीतलं ज्यानं पात्र उचललंय का, षडा आणि मात्रे नितिजा येते प्राप्ता य सर्वस्थितो उचिष्टा ती मोजसा नैवम गिरगावकर लिखितम. हे का भांगिऱ्यानं लिहिलं का महाराज? 6 मात्र्यातलं पुण्य प्राप्त होत असते. 6 मात्र्यातलं. आपल्याकडे बाबाजी जेवण झाल्यावर अन्नदाता सुखीन संतु असं म्हणायची पद्धत आहे. आपल्याला जर कोणी जेव घातला असेल ना तर उठता उठता असं म्हणायची पद्धत आहे. नाही म्हणता आलं तरी पण आपला जठराग्नी तृप्त झाल्याच्या नंतर, आपली शुद्धा निवारण, शुद्धा शांत झाल्याच्या नंतर शेवटी पात्राच्या कोपऱ्यात एक मीठ टेकलेलं असते. मीठ. त्या मिठाला आपण बोट घासतो. याचे कारण 2 आहेत. एक कारण आहे, मीठ हे शारोदक असते म्हणून त्या क्षारानं तेलकट तिखट हे हाताचं निघून जाते. विज्ञानाचा दृष्टिकोन म्हणून मिठानं बोट धुत असतात. एक. आणि दुसरी गोष्ट, मीठ हे पदार्थातला राजा आहे. राजा आहे. गोड पदार्थ जर सोडून दिला तर प्रत्येक स्वयंपाकातला मीठ नावाचा पदार्थ राजा आहे. मीठ नसेल तर सर्व पदार्थ बेचव असतात. आणि त्याच्यावर हात ठेवल्याबरोबर आपला आत्मा
इतका तृप्त होत असतो, तृप्त झालेला आत्मा आशीर्वचन पात्रात पडत असतो. कारण अन्नदानात फार मोठी ताकद आहे. कधी कधी मेटे साहेब पैसे दिल्यावर पाप लागतं बरं, पाप लागतं. बहुरुप्यानं जर महाराजाचं सोंग घेतलं आणि त्यानं श्रीमंत माणसाला मागितलं आणि श्रीमंत माणसानं जर त्याला 100 रुपये दिले, सर्जेराव पाटील, पवार पाटील, आप्पा, पंडित भाऊ 100 रुपये दिले आणि त्यानं त्या 100 रुपयातल्या 77 रुपयाची जर पेली, केवढ्याली ती मला नाही सांगता येणार. गरज बी काय, फुकट कळण शेंडी वळवळ. मला एक कळतंय, ज्याला दिसत नाही त्यानं चष्म्याच्या दुकानात जाऊ नये आणि ज्यानं लग्न केलं नाही त्यानं लुगड्याच्या दुकानात जाऊ नये. आहे का नाही? आपण वारकरी आहेत, आपण त्या दुकानाचे भाव आपल्याला काय करायचे? नालायकपणा आहे तो. 60-70 रुपयाची जर त्यानं पेलीन घरी जर बायकोला पोरायला जर मारलं मेटे साहेब, तर पैसे दान देणाऱ्याला पाप लागते. त्याच्यातला अर्थ सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, मालकांचा पुरावा आहे. पैसा देत असताना पात्र विचारलं पाहिजे. अशा संस्थांना दिलेला पैसा, या संतांना दिलेला पैसा सत्कर्मी लागत असतो. भंगिऱ्याला दिलेले पैसे जरी तुमच्या देखता भजन करीत असेल आणि ते जर हॉटेलवर उडीले तर पैसे देणाऱ्याला पाप. म्हणून द्रव्य पात्र विचारून अन्नदानाचं पुण्य फार मोठं आहे. 5 मिनिटात सांगतो. हो कौरक म्हणता आपा, असा असतो का मुकदम? एका साधून दुसऱ्याच्या खळ्यावर दयानंद बाबा दाणे येचले, दाणे येचले. काय मोठी मोठी यज्ञ होतात. शेलगावली यज्ञ झाला, 83-84 क्विंटल साखर होती. त्यावेळेला काला जागर होता माझ्याकडे. हो, चित्ती ना यास त्याचा पांडुरंग दास. हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित मागणी पर. आणि नवल केवढे केवढे काल्याचा अभंग होता. फार दिवस झाले. त्याच्यानंतर 5 दिवसाचा यज्ञ मेटे जळगावला झाला. आता हा एक यज्ञ, 3रा यज्ञ पाहायला भेटला. महाराज, आपण नशिबवान माणसं आहोत वारकरी. आपण या राज्यातली माणसं आहेत. आपण पवित्र भूमी पाहतोय. याच्यापेक्षा दुसरा आनंद काय महाराज? किती मोठा आनंद आहे, किती मोठं वैभव आहे. तुम्हाला एक सांगू का, इथं बसलेल्या एकाही व्यक्तीला घरी जाऊन महाराजांनी सांगितलं नाही या म्हणून. स्वतःच मन या पवित्र भूमीकडे पूर्णगिरी महात्म्यांकडे येतंय. इतकी ताकद या समाधीतल्या साधूकडे आहे, एवढी ताकद या समाधीतल्या महात्म्यांकडे आहे. केवढी मोठी पुण्यतिथी करा ना, पत्रिका द्यावा लागते माणसाच्या पुण्यतिथीला. आणि त्याच्यात माणसं आल्यावर पुन्हा म्हणतील मी खात नाही बापा, मै काशी झाली, मी पुण्यतिथीचं खात नाही. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली तरी येऊन आलाय म्हणतो मी पुण्यतिथीचं खात नाही. तुला इतकं हाणायला पाहिजे सुंबळ्या, तुझी लायकी आहे का असं म्हणायची? इथं म्हणू शकतो कोणी? आहे का कोणाची हिंमत इथल्या प्रसादाला ना करायची? अद्याप नाही. दाणे असले एका साधून, खळ्यावरले दाणे असले. तवाय उपनेर नव्हते ना, मळणी धरायच्या त्या मळणी. इथं बसलेले मला फक्त 2 किंवा 3 किंवा 4, फार काय झालं तर 5-7 म्हातारे सापडतील की त्याला मळण गाठता येते. तुमच्याकडे काय म्हणतात? पात. आमच्याकडे मळण म्हणतात. पात गाठता येते, पात. या जीनच्या पॅन्टीवाल्यानं पात गाठल्या होतं, बैलाला फाशा लागतात. हो, आणि येडी वाकडी जर गाठली तर मधली मेड घेऊन जाते ना, मेड फिरून याला हाणते. एक कोणाला येत असतं का ज्याला तिफणीचा कळवा कळणं त्याला पात गाठता येते होय? विठाला विठाला विठाला. खळ्याच्या पाळवर पडलेले दाणे येचले, वंजळभर दाणे सापडे, दाणे धुतले, दाणे दळले, त्याच्या 3 भाकरी केल्या. 1 भाकरी देवाचा नैवेद्य होता, 1 भाकरी गाईला होती आणि 1 भाकरी गावाच्या कडेला एक मोठं विस्तृत गंगेचं पात्र होतं. त्या गंगेच्या